नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहताय LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हडपसरमध्ये दाखल. विश्रांती घेतल्यानंतर आता पालखी पुढे मार्गस्थ. ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात भक्तिमय वातावरण. वाशिमच्या भटुमरा परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस. निलगाईंकडून सोयाबीनचे कोवळे पीक फस्त. वन विभागाने या निलगाईंचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. जालना शहरातील महिलेच्या काळातील सोन्याची चैन हिसकावणारे आरोपी जेरबंद. आरोपींकडून 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. जालन्यातील सराटे अंतरवालीत अवैध दारू विक्री आणि दारूच्या दुकानाबाबत महिलांनी केलेल्या तक्रारीनंतर दारूबंदी अधिकारी दाखल. अधिकाऱ्यांची ग्रामस्थांना भेट. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडूनही तलावात पाणीसाठा नाही. ऐन पावसाळ्यातच लघु पाटबंधारे विभागानं जॅकवेलचं काम हाती घेतल्यानं तलाव कोरडे. लघु पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील खाजमा पुरीवाडी येथे काढणीला आलेल्या केळी बागेतील 600 झाडांचं नुकसान. अज्ञातानं विषारी द्रव्य फवारल्याचा शेतकऱ्याचा आरोप. महिला संत मुक्ताईच्या पालखीचे बीड शहरात जंगी स्वागत. मुक्ताईच्या गजरीत अवघी बीड नगरी दुमदुमली. 2 दिवस मुक्ताईच्या पालखी सोहळ्याला बीडकरांचा पाहुणचार. धुळे सुरत महामार्गावर भीषण अपघात. विसरवाडीजवळ टँकर कारची जोरदार धडक. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. सुदैवाने कारमधील दोन्ही प्रवासी सुखरूप बचावले. मुंबई गोवा महामार्गावरील कॉन्क्रीट रस्त्याला भेगा. कर्मचाऱ्यांकडून हातानच सिमेंट काढून हातानच काम सुरू. महामार्गाच्या दर्जावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित. रायगडमध्ये मुसळधार पावसाचा फटका. पोल्ट्री फार्ममधील 600 पक्ष्यांचा मृत्यू. 94,000चं नुकसान. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नदी.